श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा, उद्याचा आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जाओ, आनंदाचा जाओ, हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने समाधानी नसशील तर बाळा, तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. सुखच हवे आहे असा अट्टहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलेच आहे. जसे दुधात दही लपलेले असते, तसेच तुझ्या मनात मी आहे. अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही? मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची. मी आहे ना तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. अरे बाळा, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय देतील. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. त्यामुळे आयुष्यात सुख हे दुःख असतातच. तुला जर असे वाटत असेल की कशाला स्वामीला उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आत्ता देत आहेस काहीच न सांगून. कारण का स्वामी हे आपल्या सर्वात जवळचे असतात, आपले आईवडील असतात. तुला जर असे वाटत असेल की कशाला स्वामीला उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आत्ता देत आहेस काहीच न सांगून. जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल. जर मनात गोंधळ असेल तर आपल्याला मार्ग सापडत नाही. त्यामुळे मन स्थिर ठेवायचं. विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस. ठाम राहा आणि ते कृतीत उतरव. कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग. माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोहोचेन. लक्षात ठेव, नामस्मरण कधीच कर्मच त्याग कार्याला सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही. कारण का आपले कर्म आपल्यासोबत नेहमी असतात. त्यामुळे कर्म चांगले करा, आपल्यासोबत नेहमी चांगलं होईल. बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे, म्हणून तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो. फक्त एकदाच हाक मार. श्री स्वामी समर्थ. तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. अशाने तू माझ्याशी संवाद साधशील. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात, आणि शब्दावर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. त्यामुळे विचार हे चांगलेच हवे, कारण विचारावर सर्व अवलंबून असतं. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. त्यामुळे आपण आपल्या कर्माकडे आणि आपण दुसऱ्यांना ओळखून राहायला पाहिजे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि श्री स्वामी समर्थ.